नमस्कार, DSP क्राफ्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज आपण सुस्वागतमची बॉर्डर पट्टी तयार करणार आहोत, जी वेलकमसाठी आपल्याला हवी असते किंवा उंबरठा पट्टी म्हणून हवी असते। यासाठी आपण सुस्वागतमची बॉर्डर डिझाईन तयार करणार आहोत। यासाठी तुम्ही सुस्वागतम हे नाव बॉर्डर जे रेक्झिन आहे त्यावर काढल्यानंतर तुम्ही त्यावर उलन कशा प्रकारे चिटकवायचं आहे तर ते शिकूया। तर तुम्ही बघू शकता मी सुस्वागतम एका रेक्झिनवरती काढलेलं आहे। तर ते काढल्यानंतर मी आधी कट करून घेतलेली आहे ती डिझाईन आणि आता उलन चिटकवताना मला जर त्यामध्ये रेड कलर लावायचा आहे तर मी त्यासाठी आधी रेड कलर पूर्ण भरून घेत आहे, ना की सुस्वागतमला आधी कलर देत आहे। कारण जेव्हा मी आधी बाहेरचा कलर भरून घेईल आणि आतील देईल त्यानंतर ते सुस्वागतम उठून दिसेल। जर मी आधीच सुस्वागतम नाव काढलं आणि त्यानंतर हे चिटकवलं तर ते पूर्ण झाकल्या जाईल आणि त्याला फिनिशिंग येणार नाही। त्यासाठी मी असं करते। तर असं केलं तर तुमची ही डिझाईन उत्तमच दिसेल। तरीही तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही करू शकता। तुम्हाला जर आधी नाव काढावंसं वाटलं तर तुम्ही ते काढू शकता, पण मला हे योग्य वाटतं, याने रांगोळी छान दिसते, त्यामुळे मी हे करत आहे। तर तुम्ही बघू शकता मी सर्वात आधी जो मोठा भाग आहे तो कवर अप करून घेत आहे। आता मी खालून आणि वरच्या साईडने थोडं एक उलनची लाईन मावल असं सोडलेलं आहे, कारण त्यासाठी आम्ही ग्रीन कलरची बॉर्डर वापरणार आहे म्हणून। आता हे आपण उलन पूर्ण रेड कलर फिल करून घेऊया। तुम्ही बघा किती व्यवस्थित मी भरवत आहे, कुठेही दिसता कामा नये। जर तुम्हाला मटेरियलविषयी शंका असेल की कोणतं मटेरियल वापरावं, रेक्झिन वापरावं की नॉनवॉन वापरावं, त्यानंतर उलन कसं आहे, कोणत्या क्वालिटीचं आहे आणि या रांगोळीला बनवायला किती खर्च येतो, त्यानंतर ही सेल कशी करायची, तर यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ टाकेलच। आता यामध्ये कलर भरताना राहिलेल्या भागात व्यवस्थित कलर भरणे गरजेचे आहे। जर तुम्ही व्यवस्थित नाही भरले तर सुस्वागतमच्या तुमच्या नावाला फिनिशिंग दिसणार नाही। त्यामुळे बघा, जरी हा व्हिडिओ फास्ट असला तरीही तुम्ही व्यवस्थित बघा की मी कुठंच दिसून देत नाही रेक्झिन, फक्त तुम्हाला सुस्वागतमचे नाव दिसेल। आता व्यवस्थित सर्व ठिकाणी आपण चिटकवून घेणे गरजेचे आहे उलन, त्यानंतर कट करून परत एकदा चिटकवून द्यायचे आहे। आतील भागालाही व्यवस्थित उलन चिटकवून घ्यायचे आहे, जेणेकरून तुमचे सुस्वागतम नाव स्पष्ट दिसेल। आता आपलं कंप्लीट झालेलं रेड कलरचं उलन, आता यावर सुस्वागतमच्या नावावर आपण
व्हाईट कलर घेऊ शकतो किंवा येलो पण घेऊ शकतो, ग्रीनही घेऊ शकतो. तुम्हाला जो वाटेल तो कलर तुम्ही घेऊ शकता. शक्यतो ग्रीन, व्हाईट आणि त्यानंतर येलो या तिन्हीपैकी तुम्ही कोणताही कलर भरला तरी हे नाव एकदम उठून दिसेल आणि कॉम्बिनेशनही छान वाटेल. हे माझ्याकडून बॉल बनवताना थोडे जास्त आवडले गेले होते, त्यामुळे तुम्ही बघू शकता की हे उलन याची जी हे फिनिशिंग आहे ते माझ्याकडून खराब झाली होती, त्यामुळे ते असं मला आता फिरवून घ्यावं लागत आहे. हे बॉल आपण जेव्हा बनवतो तेव्हा जास्त घट्ट आवळणे चांगले नाही, कारण त्या जे उलन आहे ते ताणून त्याची फिनिशिंग बिघडते. त्यामुळे हे बॉल बनवताना थोडेसे ढिल्लेच राहून द्यायचे. आता यावर आपण ग्रीन कलरची बॉर्डर करून घेऊया, त्यामुळे आपली डिझाईन उठून दिसेल. कोणत्याही डिझाईनला बॉर्डर ही अत्यावश्यक आहे, त्यामुळे आपल्या रांगोळीला फिनिशिंगला एक न्यू लुक येतो. तुम्ही बघू शकता ही पहिल्या कशी दिसत होती आणि एका बॉर्डर केल्यानंतर ही रांगोळी कशी दिसत आहे. आता याच्या कडाच्या फ्लावरमध्ये आपण कलर भरून घेऊया. हे बघा, कलर भरल्यानंतर किती उत्कृष्ट दिसत आहे. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कलरही भरू शकता, पण मी मँगो कलर चॉईस केलेला आहे. तुम्हाला उलन पाहिजे असेल किंवा उलन मॅट रांगोळीविषयी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही DSP क्राफ्टमध्ये दिलेल्या नंबरवर चौकशी करून ऑर्डर देऊ शकता. आणि हा आपला फायनल लुक झालेला आहे. आपण या प्रकारे यावर फ्लावर बनवून असे डेकोरेशनही करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. प्लीज स्टे ट्यून and please press bell icon and follow for more.